नमस्कार, वृषाली मंचमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आलो आहे म्हशाच्या यात्रेला। म्हणजे यात्रा अनेक होतात, परंतु म्हशाची यात्रा ही ठाणे जिल्ह्यातील किंबहुना महाराष्ट्रातील एक संस्कृती आहे, परंपरा आहे। म्हशाची यात्रा ही बैल बाजार आणि बैलांसाठी ही प्रसिद्ध अशी यात्रा आहे। पण कालांतराने कालाच्या ओघामध्ये नांगराचा वापर तसेच बैलगाडीचा वापर कमी झाल्याने बैलगाडीची जागा ट्रॅक्टरने घेतली आणि त्यामुळे शेतकरी बहुसंख्य शेतकरी आज ट्रॅक्टरचा वापर करत, घरातून बैलगाड्या नाहीशा झाल्या आणि त्यामुळे गोठ्यातला बैलही नाहीसा झाला। आज लांब लांबवरून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे शेतकरी येतात ते अशी बैल सांभाळतात विक्रीसाठी। काही शेतकऱ्यांचं या बैलांवरच रोजंदारी असते किंवा त्यांचं कुटुंब त्यांच्यावर चालतंय। परंतु पूर्वीप्रमाणे आज या मोठ्या खिल्लार बैलांची उलाढाल होत नाही। फक्त बैलगाड्यासाठी जे या भागातले जे शेतकरी आहेत ते बैलगाड्या शर्यत आयोजित करतात, त्यांच्यापुरता या मोठ्या बैलांच्या विक्र्या होतात। परंतु आज नांगरातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची जे गावठी जनावर होती, आज ती गावठी जनावरांची विक्री तेवढ्या प्रमाणात होत नाही। आपल्या सोबत काही शेतकरी आहेत, त्यांनी त्यांची ही दावण आहे आणि चांगली बैल आहेत। पण बघूया आता या मार्केटमध्ये त्यांना कसा प्रतिसाद मिळतो हे त्यांच्याकडून आपण जाणू घ्या। हे तुमचं दावण आहे का? कुठून आलं तुम्ही? नेरळ पुशीर. नेरळ म्हणजे ही पाळलेली बैल आहेत का तुम्ही खरेदी करून आणली? खरेदी करून आणली। मग आता कसा प्रतिसाद आहे? चांगला आहे, चांगला प्रतिसाद आतापर्यंत तरी चांगला आहे। पूर्वी बघा आपल्याकडे म्हणजे सगळे शेतकरी म्हणजे एक गावात 10-10, 5-15 जोड्या जायच्या। आता तसं एखाद्या गावात क्वचित एखादी बैलगाडी आहे, त्यामुळे त्याचा परिणाम काय मार्केटवर जाणवतो? हो, जाणवतो कमी प्रमाणात। म्हणजे हे जे आहे हे बैल शर्यतीसाठी आहेत का घरकामासाठी का कशासाठी? अर्धी शर्यतीची आहेत, अर्धी तुमचं नाव काय? रवी शिंगटे. रवी शिंगटे। आता किती बैल आहेत तुमच्याकडे? तिकडे 6 बैल आहेत। 6 बैल। हा साधारण किती जातीचा आहे? हा 4 जाती आहे। 4 जाती आहे। आणि साधारणतः काय किंमत असते? 50 पर्यंत आहे। 50 पर्यंत आहे। तर तुम्ही आपल्या परिसरात येईल, कारण आज देशावरची माणसं किंवा पूर्वीचे जे शेतकरी बैल घेऊन असते कमी दिसतात। त्याचं कारण काय सांग? आता हे ट्रॅक्टर वगैरे निघाले, आता शेतकरी कमी झाले, शेतीला बैलाचा वापर कमी झाला, त्याचा परिणाम झालाय। जी जनावर शेतकऱ्यांची आहेत त्याची वाढ आहे, पण विक्री कमी आहे, त्यामुळे थोडस ते दुःख आहे, सगळ्यांना दुःख आहे। दादा तुम्ही कुठून आलात? पालघर जामनोरी। यापूर्वी पण तुम्ही म्हैसाला यायचे? प्रतिवर्षी येतो। शेतकरी आहेत तुम्ही? पूर्वी काय बैल वगैरे खरेदी करायला यायचो, पण आता बैलगाडीला म्हणजे डिमांडच नाही ना, टेम्पो वगैरे झाले। आज तुम्ही कशा आलेले? फक्त बघण्यासाठी? पूर्वी तुम्ही खरेदी करायचे, तुमच्याकडे कशा बैल खरेदी करून जायचे? म्हणजे भरपूर प्रमाणात भरपूर म्हणजे एका गावात 10-20 जोड्या यायच्या। 15-20 प्रत्येक गावात दरवर्षी प्रतिवर्षी ना 12 बैलगाड्यांचा ना एक ट्रक वाहून नेते, त्यामुळे बैलगाडीला कोणी विचारत नाही। बैलगाडीला कामच नाही तेवढं, आणि सांभाळायला माणसं नाही। माणसं सांभाळायला असते, पण त्यांना काही डिमांडच नाही ना, बैलांचं कामच नाही उरलं। बैल नाही तर दुःख वाटतंय, भयंकर दुःख वाटतं। आता असं वाटतं की घ्यावं, पण काय निवडणं करायचे काय? ते बघा प्रत्येक इथे शेतकऱ्याची ती खंत आहे, म्हणजे त्यांना बैल खरेदी करायची वाटतात, पण ते खरेदी करून करायचं काय? सगळं आता यांत्रिक पद्धतीने केलं जाते आणि बैलाचा जिवंतपणा असा जागा आपलाच कोणतरी सोबती, आणि त्याला बैलाला धुताना आंघोळ करताना किती माखलेला असेल तरी आपण धुवायचं नाही, म्हणजे एक आनंद असायचा, एक कुठेतरी भावनात्मक जोडे। आज शेतीचे काम ट्रॅक्टरनी करतात, पण ते भावना नाही ट्रॅक्टरची धुतली करत। म्हणजे आज ही मंडळी बैल प्रत्येक वर्षी बैल खरेदी करायची, पण ते आज फक्त बघण्यासाठी आलो, आणि प्रत्येकाची भावना तीच आहे, आज बघतात पण खरेदी करू शकत नाही, इच्छा आहे। या ठिकाणी आपले स्थानिक कान्होळ गाव आहे, म्हशाच्या जवळच आहे, त्या ठिकाणचे शेतकरी आहेत आणि त्यांनी बैला म्हशामध्ये आणले आहेत। दादा तुमचं नाव काय? माझं नाव प्रकाश श्रीराम धनगर, मुक्काम कानोल पोस्ट मसा, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे। अच्छा, मी ही बैल घरून आणलेत का? घरून आणली होती ना, विक्रीसाठी आणलेत का? बाजार दाखवायला आणली होती ना, बाजार दाखवायला, शिंगा फोडण्यासाठी। अच्छा, म्हणजे शिंगा फोडणे म्हणजे हे शिंगा पॉलिश करण्यासाठी। अच्छा, शिंगा पॉलिश करणं। आता काय पहिल्या पूर्वीचा म्हशाचा बाजार ना आताचा, म्हणजे विक्री आणि खरेदी याचा काय तुम्हाला कसं वाटतंय?
आता वाटतं म्हणजे पूर्वी असं होतं शेतकऱ्यांना नांगर आणि बैलगाडी यासाठीच, आता झालाय सगळा शर्तीचा बाजार नांगरासाठी. नांगरासाठी. तर आता तशा जनावरांना मागणी किती आहे? कमी प्रमाणात आहे, कमी प्रमाणात. कमी प्रमाणात आहे. पूर्वी आपली गावठी गोरे पण विकायला गावठी आणायचे. गोरं आणायचं, म्हणजे बरोबर. उत्पन्नाची बाब होती. उत्पन्नाची बाब होती. आता आहे का आपल्या शेतकऱ्याची ती अडचण? हो ना. गाई पण नाही. गाई पण नाही आपल्या शेतकऱ्याकडे कोणती नाही. म्हणजे आणि आता सांभाळायचं काय झालंय, लोकांनी बऱ्यापैकी अख्या लोकांनी जमिनी विकल्या 2 नंबर वाल्यांना, तर जागा राहिली नाही सांभाळायचा बोलला म्हणजे कोकणातल्या बघा आमच्याकडे 10 गाई 10-15 गाई असायच्या आमच्या बेळेत स्वतःच्या. आम्ही कधी आजपर्यंत बैल विकत घेतलाच नव्हता. गाईचं उत्पन्न दादानी सांगितलं का कसं गाईच्या एका गाईपासून कसे गोरे मिळायचे आणि हो ते ना. म्हणजे त्यांनी विकत शेतकऱ्याचं साधन होतं ते. साधन होतं म्हशात विकतच आणायचे आणि ते दुःख आहे का ना. दुःख आहे, नाही मोठं दुःख आहे, आणि अतिशय दुःख आहे. यांनी महत्वाचा मुद्दा सांगितला का आपला शेतकरी मुरबाड शहापूर तालुक्यातला असेल तो टिकून काय तर तो त्यांनी जमिनी विकल्या जमिनी विकल्या, जमिनी पण राहिल्या नाही. 50% तर आता जमिनी विकल्यात. हा कतोरे साहेब स्वतः सांगतात का बाबांनो 7-12 कोरा करू नका, 7-12 बाकी ठेवा. बरोबर आहे. मीटिंग मध्ये सांगतात ते. या ठिकाणी सामाजिक दृष्टिकोनातून आपले आमदार कोतेरे साहेब सांगतात, त्यांचं म्हणणं असं आहे की बरोबर बाबा आहे ना, आम्हाला 7-12 विकू नका. पण प्रश्न असले आपल्या लोकप्रतिनिधी नाही, आमचं शेतकऱ्यांचं एक प्रश्न आहे का साहेब तुम्ही पर्यायाने धंदे उभे करा. जसे देशावर पासून जसं इतर धंदे ते उभे राहिलेत, ते जर उभे राहिले तर शेतकरी जमीन विकणार. बरोबर आहे. आपला प्रश्न आहे आपल्याकडे MIDC पण आज जवळ 50% MIDC बंद आहे. बंद आहे. त्यामुळे पोरं घरी आहेत आणि आताची पोरं घरकाम करायला तयार नाही. बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. अहो, हल्ली अशी परिस्थिती आहे का एक गावामध्ये 40-40, 50-50 पोरं बगर लग्नाची आहेत. लग्न जमत नाही त्यांची, अशी कंडिशन आलीच्या का काळात आहे. जमत नाही? नोकरी नाही. म्हणजे नोकरी नाही. हा जो प्रश्न हा आहे, प्रश्न मोठा आहे. आज आपण उत्सव महोत्सव करतो. आम्ही सगळ्यांना सांगणं हेच आहे का आज आपल्या शहापूर मुरबाड तालुक्यातल्या हे पालक आहेत, हे गावकरी आहेत, त्यांच्या गावात जर एवढी मुलं आहेत ती माझ्या गावात पण तशीच आहेत आणि त्यांचे लग्न होत नाही, फ्रस्ट्रेट झालेत, डोक्यावर त्यांच्या परिणाम झालेत. आउटलाईनला गेली पोरं. हा याचा परिणाम आहे. आणि मग त्याच्यात वाईटपणा जातात कारण उत्पन्नाचंच काही साधन नाही. पण साधन नाही. हा, आणि म्हणून सगळ्या मुलांना आपल्या मोबाईल मध्ये गुंतून ठेवलं. हे मोबाईल मध्ये काढण्यासाठी त्यांच्यासाठी धंदा उद्योग किंवा जी MIDC मध्ये अजून जर सुधारणा झाली पण त्या दृष्टिकोनातून बेकारी निर्मूलनाचं काम झालं पाहिजे. दादा तुम्ही कुठून आहे, तुमचं गाव? आमचं गाव हेच मसाज गाव आहे. मसाज. मसाज काय नाव परिसर. माझं नाव बापू मार्के, माजी सरपंच जांभुर्डे. अच्छा. हा बोला. मग आज पूर्वीचं मसाचं जे मार्केट होतं म्हणजे बैल बाजार, बैल मसा बाजाराचं. ही आपली जत्रा यात्रा अनेक होतात पण मसा ही आपली संस्कृती आहे. बरोबर. या कोकणातली संस्कृती आहे. आज ती संस्कृती समजा बैल बाजार हा फेमस आहे पण शेतीचा साठी बैलांचा वापर कमी झाला आणि त्यामुळं बैलांची खरेदी विक्रीवर परिणाम झाला. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हो नक्कीच. कारण काय होता पूर्वी हा प्रत्येक माणूस आपला शेतकरी माणूस होता आणि त्या शेतकऱ्याला बैल हे लागायचंच. आता सर्व काय झालं यंत्रणाचा वापर जास्त करायला लागले त्यामुळं साहजिकच बैलांचा बाजार हा पूर्वीच्या पेक्षा आताचा बाजार जर पाहिला तर फार असा तुटक आणि कमी प्रमाणात आपल्याला या ठिकाणी बैल पण असतील आणि व्यापारी देखील कमी असतील. आता थोडक्यात सांगायचं झालं तर आता तरी आपल्याला तो फार थोडा बैल बाजार या ठिकाणी पाहायला मिळतो. हा. थोडासा का होईना पण आपल्या सर्वांना नागरिकांना या म्हशी यात्रेचा बैल बाजाराचा आनंद उपभोगता येतो. त्याचं कारण एकमेव का आता काही बैलगाडा छकडाचा ज्या काही शर्यतीच्या चालू आहेत त्यामुळं फार थोडा का होईना परंतु आपल्याला या ठिकाणी बैल बाजाराचा सर्व नागरिकांना यात्रे करून त्याचा आनंद आणि आस्वाद घ्यायला मिळतोय. एक हा शेतकरी कमी झालेला आहे. आज जर आमच्या या परिसरातला विचार केला तर या परिसरामध्ये 100% लोक शेती करायची परंतु आता जर विचार केला तर अगदी 60% लोक शेतीवरती आलेले आहेत. 40% लोक शेतीच करत नाही. त्यामुळं बैल घेणं किंवा जनावरं पाळणं हा देखील त्यांना काय गरजेचं वाटत. हा संपूर्ण बैल बाजार फिरलो त्यावेळेस शहापूर तालुक्यातील एकमेव शेतकरी आम्हाला मिळाला ज्यांनी बैल खरेदी केलेला. टेंबरे येथील बबनदादा सातपुते म्हणजे हे चांगले सदन शेतकरी आहेत परंतु एक आता ट्रॅक्टर असतील बाकी गोष्टी असतील परंतु आपल्या घरामध्ये बैल असावा, बैलगाडी असावी आणि त्यांनी आणि ते परंपरेनुसार त्यांना बैल वापरायची सवय आहे आणि म्हणून कुटुंबाने त्यांच्यासाठी हा बैल खरेदी केलेला आहे. आणि मग बघा एक गावात 15-15, 20-20 जोड्या जायच्या
आज संपूर्ण तालुक्यातला आम्हाला एक बैल या ठिकाणी खरेदी केलेला सापडला आणि त्यांचा तो आनंद पूर्वीप्रमाणे लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत तो आनंद ते या ठिकाणी त्यांना साजरा केला. म्हणजे लहान मुलालाही त्यांच्या या ठिकाणी हे लहान मूल आहे त्यांनाही तो बैल खरेदी केल्याचा आनंद जसा पूर्वी आम्हाला बैल खरेदी केल्यानंतर जो आनंद मिळायचा आज ते मूल या पिढीत सुद्धा हा बैल खरेदी करायचा आनंद घेत आहे. पूर्वी या म्हशाच्या बाजारात म्हणजे बैलगाडी फेमस होती. आज तुम्ही पूर्ण बाजार फिरला तर कुठे बैलगाडी दिसत नाही. पण आज ही बैलगाडी पूर्वी आम्ही इथले शेतकरी बैलगाडीने घेऊन येते त्याच्यात फाट्या सरपणासाठी म्हणजे बनवून खायचं आणि मग पेंड्यावरती बांधलेले असायचे. संपूर्ण परिसरात शेतकरी 5-5, 6-6 दिवस राहायचे यायचे इथेच वाचतोय. म्हणजे हा बैल बाजार आणि तमाशा ही म्हशाच्या बाजाराची पूर्वीची वैशिष्ट्य होती. आज कुठे हे आज संपूर्ण बाजार खुलं या ठिकाणी एक बैलगाडी फक्त आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे अशा पद्धतीने हे म्हशाच्या जत्रेचं स्वरूप होतं ते आता बदलले. आता टेम्पोत सगळे बैल घेऊन जातात. पूर्वी चालत जायचे आता वाहन झाले टेम्पोत घेऊन जातात. आपली ही बैलगाडी आहे ही शेतकऱ्याची खऱ्या अर्थानं जी आहे ती आता इथून नामशेष झाली आणि हे ते एक शेतकरी फक्त बैलगाडी घेऊन आले. बाकी सगळ्या तुम्हाला टेम्पो दिसतील, मोटरसायकल दिसतील, गाड्या दिसतील. बघा 8 वर्षाचीच मुलगी आहे, लहान आहे. आता 2री मध्ये जाते आहे शाळेमध्ये, पण पोटासाठी सर्कसमध्येच काम करतात आणि किती लहान वयामध्ये पोटासाठी कुठेही जत्रेमध्ये जाऊन असे कार्यक्रम करतात आणि अशा लोकांना आपण सहकार्य केलं पाहिजे. हे घे. शाळेत जाते का? कितवीला आहे? पहिलीला, 2रीला? कुठून आलात तुम्ही? कल्याण से. मग दरवेळेला येता इकडे? ही किती वर्षाची आहे? 8-9 साल. तिला पहिल्यापासून शिकवलंय तुम्ही? शाळेत जात नाही ती? गाव में जातीये. पण जत्रेमध्ये असं करता? बरं किती पैसे मिळतात तुम्हाला? 500 मग तुमच्या घरामध्ये दुसरा व्यवसाय काय करत नाही का कोणी? सर्कसी करतात. जास्त दिवस थांबतात तिथे, 7 दिवस थांबतात. तिकडे बसू देणार लोक. मग ह्या साईडला बसता? 3 दिवस बसतात. आज पहिला दिवस आहे पण काय सेल झाला का? काय नाही, अजून काहीच झालं नाही. काय नाही. मग या वस्तू सगळ्या तुमची घरी बनवलेल्या आहेत की विकत आणल्या? थोडं विकत आणलेलं आहे. मग आता तुमच्या बरोबर तुमचा परिवार पण आलाय? तुम्ही सगळे परिवार आलेला आहे, तरी धंदा नाही सगळ्यांना. गाडी करूनच आला? गाडी करूनच आला. मग आता एकच दुकान आहे की अजून 2-3 दुकान आहेत? भरपूर दुकान आहेत, सगळे तसेच आहेत सगळे. हा, म्हणून मग तुमच्या या व्यवसायावर परिणाम पण झाला की असं बरीच दुकानं सेम असल्यामुळे. तिला देणार आहेत 60-70 ला देतात. आता आम्ही 50 ला पण द्यायला तयार झाला तरी लोक घेतात. हो का? मग आता याची प्राइस वेगवेगळी आहे सगळ्यांची. चला आता ताई म्हणते की आमचा धंदा नाहीये, काही नाहीये, बिझनेस नाही झाला, सकाळपासून बसल्या पण बोनी नाही झाली, तरी आता आम्ही पण एक माप घेतलेलं आहे हे. आणि त्याचप्रमाणे आज या बैल खरेदी
तीर्थक्षेत्र खंबाळेश्वराचं देवस्थान आहे इथे आणि त्याचं काहीतरी वेगळं वैशिष्ट्य आहे. ते देवस्थानाचं वैशिष्ट्य आता आपण काकांकडनं जाणून घेऊया. काका मला याची माहिती सांगा. हे म्हणजे पुरातन इथे म्हशीचा एक खड्डा होता. इथे म्हशी बसायच्या आणि त्या म्हशीतून एक पिंडी निघाली त्या खड्ड्यातून, तेव्हा त्याचं नाव म्हसोबा म्हणून जाहीर झालं आणि इथपासून ती यात्रा भरायला लागली. आणि ते समोरच्या बाजू शंकराचं मंदिर फार पुरातन होतं. हां, फार पुरातन आहे. ते मला सुद्धा आठवत नाही, फार आमच्या वडील आजोबांच्या. आणि परत इथे आता इथे त्याचे गणी लागले जातात. तो कधी लावला? तो नवस उद्याच्या दिवसाला. हा, कोणाचे जे नवस असेल, खोटा असेल तर त्याला त्रास होतो आणि खरा असेल त्याचे टोचला जाते, त्याला त्रास नाही होत. म्हणजे आता उद्या तो कार्यक्रम उद्या होणार. म्हणजे बघा बऱ्याच जणांनी आता हे एक वैशिष्ट्य आहे देवाचं की त्यांनी नवस बोललेले असतात आणि ते नवस खरंच पूर्ण होतात आणि ते नवस पूर्ण होतात म्हणून ते नवस फेडायला इथे येतात. आणि गळ लावला जातो, तो गळ कशा पद्धतीने लागला जातो तो पण आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण जागरूक देवस्थान आहे की नवस पूर्ण होतात. कोणी आता बघितलं तर रानोमाळ सगळं मोकळच आहे. कोणी लहान मुलांना घेऊन येतो, कुठेही वस्ती करतो, झोपतो. बैल बाजार जर तुम्ही प्रत्यक्षात बघितला ना तर शेतांमध्येच त्यांची लोकांनी येऊन राहिलेले आहेत. आता 15-15 दिवस वस्ती केलेत. पण कोणा अडचणीत राहून पण कोणालाच काही नाहीये की साप चावलाय, विंचू चावलाय, अजून कसलं भयभी आहे असं काहीच नाहीये. पण यात्रेचे कोणाला त्रास होत नाही. म्हणजे किती एक वैशिष्ट्य आहे इथे. बरेचसे वर्षी एकाने इथून वरून उडी मारली होती तरी त्याला काही दगावला नाही किंवा लागलं पण नाही काय त्याला. आपण मंदिरामध्ये आलोय. श्री शंकराचं मंदिर आहे आणि इथे एक म्हसोबाचं देवस्थान आहे. तसेच आपले इथे ट्रस्टी आहेत, उपाध्यक्ष म्हणून आहेत. ते आपल्याला देवस्थानाची पूर्ण माहिती सांगणार आहेत. प्रथम तुमचं नाव सांगा. माझं नाव श्यामानंद शेट्टे. मी उपाध्यक्ष, अध्यक्ष पष्टे साहेब म्हणून आहेत. आपण हे देवस्थान आपलं खूप वर्षापासून आहे, बरोबर? 1996 सालापासून. या 1996 साली माझ्या वडिलांनी त्या देवस्थानाचे जीर्णोद्धार केले. त्याच्यानंतर बऱ्याच काळात त्यांनी हे केलं. त्याच्यानंतर पष्टे साहेबांना अध्यक्षपद देऊन आता पष्टे साहेब हे कार्यवाही व्यवस्थित चालवत आहेत. कारण की आपलं हे देवस्थान जरी मंदिर हे उभं असलं तरी पूर्वीपासून इथे आपल्या म्हसोबाचंच देवस्थान म्हणून मानलं जायचं. मग नंतर ते हळूहळू पूर्वी कसं होतं ते? पूर्वी फार जुना काळाचं म्हणजे मंदिर होतं. त्याच्यानंतर व्यवस्थित वडिलांनी बनवून घेतलं त्याला. त्याच्यानंतर हे म्हसोबा जो आहे हा नवसाला पावतो असे पौराणिक काळामध्ये लोक सांगत आले आणि आम्ही पण बघत आलो. आणि जे काही भाविक इथे येऊन जातात, गेल्या वर्षी जे आलेले भाविक असतात ते या वर्षी आल्यानंतर आम्हाला काही रिझल्ट देतात. तेव्हा आम्ही इथे येऊन असं बोलून गेलो होतो ते आमचं पूर्ण झालं. त्यामुळे आम्हाला पण असं वाटतं का आमचा म्हसोबा नवसाला पावणारा आहे म्हणून. म्हणजे प्रचिती तशी येते आहे लोकांना की आलेले नवस त्यांनी इथे बोलले असतील तर ते पूर्ण पण होतात. पुढच्या वर्षी आल्यावर आपल्याला माहित होतं की बोललेला त्यांनी प्रचिती आली आहे म्हणून ते येतात. जे भाविक असतात ना ते भाविक आल्यानंतर आम्हाला सांगतात. आता आजच गोष्ट सांगतो तुम्हाला. गेल्या वर्षी एक भाविक आला होता, त्यांनी बैल आणला होता बाजारात. त्या बैल खरेदी करून नेला. त्याच्यानंतर त्यांनी तो शर्यतीत लावला. शर्यतीत लावल्यानंतर जाताना त्यांनी एक सांगितलं होतं का माझा बैल जर शर्यतीमध्ये जिंकला तर मी स्टीलच्या 5 बादल्या म्हणून देईल.
मग ते आता दुपारीच त्यांनी ते नवस पूर्ण केलं. बघा, कारण की हा बाजार खरंच खूप मोठा आहे. कारण की आम्ही सकाळपासून फिरतो तरी तो फिरून होत नाहीये. तसं आम्ही आता बैल बाजारात गेलो, तो 1 दिवसाचा म्हणजे बैल बाजार असतो 1-2 दिवस, पण तोही आम्ही बघताच पूर्ण दिवस आमचा गेला. आपल्याला इथे त्यांनी सगळी माहिती पण दिली. पण अजून काही वेगळा काय अनुभव आहे का? बऱ्यापैकी वेगळा अनुभव सांगायचा म्हणजे आज या जत्रेमध्ये लाखो भाविक येतात आणि शेतामध्ये राहतात, वस्तीला राहतात, पण कुठल्याही गोष्टीचा कोणाला जीवहानी होत नाही किंवा एखादा जनावर वगैरे त्रासदायक कुठल्याच गोष्टीचा त्रासदायक होत नाही. आज लॉकडाऊनमध्ये पण सांगायचं आलं म्हणजे सगळीकडे लॉकडाऊनचा प्रकार चालू होता, पण मशामध्ये हा प्रकार झाला नाही. मशात देवस्थानाच्या परिसरामध्ये जेवढे होते त्यांना कोणालाही लॉकडाऊनचा म्हणजे कोविडचा प्रॉब्लेम झाला नाही. अशा पद्धतीने इथली ती आपली ही मसा यात्रा म्हटलं तर प्रसिद्ध आहे आणि खरंच भाविक खूप लांबून येतात आणि तशीच प्रचिती आहे म्हणून ते नवस फेडायलाही पूर्ण येतात. आता बघितलं तर खूपच गर्दी आहे मंदिरामध्ये आणि बाजारपेठेतही तशीच गर्दी दिसत आहे आपल्याला.